नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती करता झालेला जो काही पोलीस भरतीचा पेपर होता. हा पोलीस भरतीचा पेपर 2018 या वर्षातील मुंबई पोलीस आयुक्तालय, ठीक आहे, बघा, मुंबई पोलीस आयुक्तालय याचा पेपर आपण पाहत आहोत. ठीक आहे, बघा इथे दिसते तुम्हाला, इथे घेतले आपण मुंबई पोलीस आयुक्तालय पेपर 2018 या 18 वर्षाच्या वर्षामध्ये आलेले गणित आणि बुद्धिमत्ताचे जे काही प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला इथे बघायचे आहेत. जवळपास आपण 45 प्रश्न या माध्यमातून घेतलेले आहेत. मुंबई तसेच मेट्रो सिटी जी काही आहेत, या सर्व सिट्यांमध्ये असणारे झालेले जे काही पेपर्स आहेत, 2012च्या नंतर झालेले सगळे पेपर, 2012 नंतर झालेले सर्व पेपर आपण घेणार आहोत. मुंबई या शहराचा आयुक्तालयाचा दुसरा पेपर्स आपण हा घेतो आहोत. याच्या अगोदर 2023चा पेपर आपण टाकलेला आहे. विद्यार्थ्यांनी तो पेपर बघून घ्यावा, ज्यामध्ये 33 प्रश्न आपण विचारलेले होते. या सर्व प्रश्नांचं विश्लेषण घेतलेलं आहे. ठीक आहे, चला तर मग वेळ न घेता आपण हे जे काही प्रश्न आज आले होते 2018 या वर्षामध्ये, ती सगळी प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, बघ पहिला प्रश्न काय आहे, इथं सिंपल प्रश्न होता पहिला. महेशचा पगार अमोलपेक्षा किती सांगितलंय बघा. बघा इथे महेशचा पगार काय सांगितलाय. महेशचा पगार अमोलच्या पगारापेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. मग इथे जे काही सूत्र तुम्हाला वापरायचे, x गुणिले टक्का, खाली इथे पहिल्या ओळीमध्ये जे सांगितलं तेच करायचं. मायनस सांगितले म्हणून x मायनस टक्का हे तिथं तुम्हाला वापरायचं. म्हणजेच 100 गुणिले x म्हणजे 100 म्हणून आपण टक्का, x गुणिले 20 खाली 100 मायनस 20. ठीक आहे, याला सॉल्व्ह करून घेऊ. 100 गुणिले 20 भागाकारात किती येईल तुमचा 80. 80 ला भाग देता येईल, 20 एक 20, 20 चौक 80, 100 भागिले 4 म्हणजेच किती 25%. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर होतं. ठीक आहे, तुम्हाला यांच्या PDF जर पाहिजे असतील तर तुम्ही याच्यावरती टेलिग्राम चॅनलवरती जॉईन करू शकता. दोन्ही चॅनलवरती कुठेही जॉईन करा, काही अडचण नाही. हा आमचा संपर्क आहे आणि हे आमचे यूट्यूबचे चॅनल आहे, ज्याच्यावरती तुम्हाला सर्व पोलीस भरती जे काही झालेले आहे, या पोलीस भरतीचे पेपर्स, गणित आणि बुद्धिमत्ताचे विश्लेषण तसेच PDF पण मिळणार आहे. लक्षात घ्या, आपण सर्व यांचं जे काही आहे हे PDF पण ग्रुपला टाकत आहोत. त्याच्यामुळे या क्रमांकावरती तुम्ही WhatsApp करा, याच्यावरती तुम्हाला सर्व ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती PDF सुद्धा मिळतील. पुढचा प्रश्न बघा, 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी इतकी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती. बघा ते काय म्हणजे, 5 रेडिओ विकले आणि किती घेतले 6. याचा अर्थ 5 रेडिओ विकल्यावर किती रेडिओचा फायदा झाला त्याला, 1 रेडिओचा. तर 100 रेडिओला किती असेल x. टक्का नफा काढायचा म्हणून 100 घेतलं. 100 गुणिला 1 भागाकारामध्ये किती 5, बरोबर 5 दुनी 10. तर किती नफा झाला, शेकडा 20% काय झालेला आहे नफा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या, 5च विकले, 6 आणले होते, 5 विकले, म्हणून 5 विकल्यामुळे कितीचा नफा झाला, एका रेडिओचा नफा झाला, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न जो आहे तो आहे M1 D1 बरोबर M2 गुणिले D2 या सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि तो प्रश्न सोडवायचा. आता त्यांनी सांगितलं 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात. मजुरांची संख्या किती बघा इथे 12, किती दिवस लागतात 70. तेच काम आहे म्हणून बरोबर 21 मजुरांना ते काम करण्यास किती दिवस लागतील D2. 21 इकडे येईल, 12 गुणिले 70 भागाकारामध्ये काय येईल बघा, इकडे भागाकारामध्ये येईल तो 21 बरोबर D2. 7चा भाग जाईल 7 एक 7, 7 त्रिक 21. इकडे राहिलं 12 गुणिले 10 भागाकारामध्ये 3, तर 3 चौक 12, 4 गुणिले 10 बरोबर 40. इथं आहे D2. D2 ची किंमत आहे 40. बघा 5,000 रुपये जे आहेत ते ABC, 5,000 रुपये ABC मध्ये
7 जसे 8 जसे 5 प्रमाणात वाटले तर बी चा हिस्सा किती? आता बी चे मिळणारे पैसे काढायचे. टोटल पैसे किती आहेत इथे बघा. 7 आणि 5 15, 8 15 आणि 15 आणि 5 20. 20 पैकी बी ला किती भेटणार आहे? 8. बी ला किती भेटणार आहे? 8. गुणाकारामध्ये किती रुपये आहेत ते? 5000. म्हणून इथं किती येईल? 5000. 0 ने 0 कटला. इथं भाग कितीचा जाईल? 4 चा. ठीक आहे. 4 गुणिले 500. 4 पंचे 20 म्हणजेच किती? 2000. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा प्रश्न 5 नंबरचा जो काही प्रश्न आहे हा आहे तुमचा भागाकारावरून सोडवण्याचा प्रश्न. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याला सोडवायचं आहे तर याला तसंच ठेवा. हे भागाकारातून इकडे घेऊन जातील तर गुणाकारात जातील. ठीक आहे, म्हणजे इथं राहील तुमचं 17.28. भागाकारामध्ये काय आहे बघा, इथं x हा भागाकारातला x खाली घेतला मी, बरोबर 2 गुणिले 3.6 गुणिले 0.2. ठीक आहे, मग इथे आपण तसंच घेऊ सध्या थोड्या वेळासाठी. 17.28 भागाकारामध्ये किती? x. याचा गुणाकार करून घेऊ. 36 दुनी 72 दुनी 144. दोन संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून दोन संख्येनंतर पॉईंट देऊ. एकूण जाताना दोन संख्येनंतर पॉईंट, यांचा गुणाकार करून घेतला तो येतो 144. मग एकूण या संख्या दोन संख्येतून पॉईंट दिला. आता x ची किंमत काढायची म्हणजे हे इथं जाईल आणि हे इथं येईल, बरोबर. म्हणजेच इथं काय राहील? 17.28 भागाकारामध्ये 1.44 बरोबर x. आता हे 12चा घन आहे, हा 12चा वर्ग आहे. 12चा घन. ठीक आहे, 12 ने दोघांनाही भाग देऊ आपण. 12 एक 12, खाली किती राहिली बघा? 5. 12 चौक 48, 12 चौक 48, 12 12 144 बरोबर x. याला भाग गेला कितीचा जाईल? 12. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. दोन व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर प्रति तास, 15 किलोमीटर प्रति तास एकाच दिशेने जात आहेत. आता एकाच दिशेने जात असतील, एकाच दिशेने, तर वेग काय होईल बघा. वेग बरोबर जास्त वेग मायनस कमी वेग, म्हणजे हा असेल तुमचा खरा वेग, बरोबर 3 किलोमीटर प्रति तास. ते सांगितलं की 45 किलोमीटर दूर असतील किती तासानंतर, म्हणजे काय फाईन करायचं आहे? वेळ. वेळेचं सूत्र काय आहे तुमचं? अंतर भागाकारामध्ये वेग. आता इथं 5/18 घेऊ नका, कारण हे सगळं किलोमीटर प्रति तासामध्ये आणि हे किलोमीटर मध्ये पण आहे. म्हणून 45 भागाकारामध्ये किती? 3. याला जर भाग दिला तर कितीचा जातो? 15चा. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. एक गाडी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. बर, अंतर काढून घेऊ आपण. अंतर काय येईल बघा, 60 किलोमीटर 5 ने गेली, 6 पंचे 30 म्हणजेच 300 किलोमीटर. बर, तेच अंतर 4 तासात कापायचे. गाडीचा वेग किती? वेगाचं सूत्र वापरून. वेग बरोबर काय सूत्र आहे तुमचं? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 300. किती तासात? 4. याला जर सॉल्व्ह केलं किती आलं? 75 किलोमीटर प्रति तास. पण ते काय म्हणले बघा आपल्याला, किती किलोमीटरने वाढवायला हवा. वेग फरक म्हणजे सुरुवातीचा जो वेग होता तो आणि आत्ताचा याच्यातला फरक कितीचा आहे? 15 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ पर्याय क्रमांक बी जो आहे तो 15 किलोमीटर प्रति तासने वेग काय करावा लागेल? वाढवावा लागेल. त्यावेळेस तुमचं अंतर काय होईल? ते वेळेमध्ये पूर्ण होईल. 60 किलोमीटर होता 5 तासात, म्हणजे एकूण किती गेले? 300. आता हेच अंतर किती तासात कापायला सांगितलं? 4 तासात. म्हणजे वेग किती आला तुमचा? 75. पण त्यांनी काय सांगितलं की गाडीचा वेग किती किलोमीटरने वाढवला. म्हणजे आधी होता किती तुमचा? 60, आता किती झाला? 75. म्हणजे कितीने वाढवला? फक्त 15 ने. 5 संख्येचा सरासरी 17 आहे. 5 संख्या आहेत, सरासरी किती आहे? 17. म्हणजेच किती झाली? बेरीज 85. बरोबर आहे.
पुढं त्यापैकी पहिल्या 4 संख्येचा सरासरी 16 आहे. 4 संख्या त्यांचा सरासरी किती आहे 16 म्हणजे 16 चोक 64 ही झाली त्यांची बेरीज. ते काय म्हणलीत बघा तुम्हाला तर पाचवी संख्या कोणती? मग 5 संख्यातून जर 4 संख्या वजा केल्या तर खाली काय राहील? पाचवी संख्या तुम्हाला राहते. मग पाचवी संख्या म्हणजेच काय? यांच्या दोघातला फरक 5 मधून 4 गेला तर 1 आणि इकडं 2. 21 चा फरक यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे 21. आता एका चाकाची त्रिज्या किती दिली बघा तुम्हाला? एका चाकाची त्रिज्या दिलेली आहे. आता एका चाकाची त्रिज्या आहे 28 सेंटीमीटर आणि त्याचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतात? हे भरपूर वेळा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. फेरे बरोबर सूत्र आहे त्याचं फेरे बरोबर एकूण अंतर भागाकारामध्ये काय आहे? परिघ. आता एकूण अंतर जर काढायचं असेल तर काय अंतर आहे तुमचं? 8.8 किलोमीटर आणि परिघ कशामध्ये आला बघा तुमचा? 2 गुणिले 22/7 गुणिले r म्हणजेच किती? 28 सेंटीमीटर. आता हे किलोमीटर मध्ये आलं आणि हे सेंटीमीटर मध्ये आलं. वर्षाला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करून घ्या. याला घेतलं मीटर मध्ये हे आणि अजून 2 झिरो टाकले तर सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे. खाली काय येईल तुमचं? 2 गुणिले 22 गुणिले 28 गुणिले सेंटीमीटर भागाकारामध्ये किती येतो? 7 7 चोक 28 22 चोक 88 इथं राहिला 4 0 0 0 पहिले 3 1 2 3 4 4 0 खाली काय आलं बघा तुमचं इथं 22 चोक 88 झाला होता 2 आणि इथं किती राहिलेली तुमची 4 4 2 8 8 न भाग द्या 8 पंचे 40 5000. पर्याय क्रमांक ए त्याचं पर्याय उत्तर काय? बरोबर आहे. तर किती फेरे होतील त्याचे? 5000 फेरे होतील. लक्षात घ्या इथं काय फक्त तुम्हाला एवढंच सूत्र महत्वाचं आहे की हे जे काही किलोमीटर मध्ये दिलेलं आहे याला कशामध्ये करायचं? सेंटीमीटर मध्ये. कारण तुमचा परिघ पण कशामध्ये आलेला आहे? सेंटीमीटर मध्ये. कारण दोन्ही ही एकक कशी असली पाहिजे तुमची? सारखी असली पाहिजे. पुढचं सांगितलं याच्यामधला 5. आता ह्या 5 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 5 0 0 0. 6 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 6 0 0. फरक सांगितला मग वजाबाकी. फरक जर काढला किती येतो? 4400. ठीक. पर्याय क्रमांक बी. लक्षात घ्या याच्यामध्ये काय करायचं? ए बरोबर 2 बी बरोबर -3 सी बरोबर -1/2 यांच्या राशीची किंमत 6 येते. मग इथं टाकायचं ते 6 आली पाहिजे. म्हणजे 3 ए ची किंमत किती दिलेली आहे? 2 चा वर्ग -2 गुणिले बी ची किंमत किती आहे? -3. ठीक आहे. इथं 3 गुणिले 4 -3 दोन्ही 6 मायनस मध्ये जाईल तो 4 त्रिक 12 मायनस मायनस प्लस होईल तो 6 म्हणजे 12 आणि 6 किती झाले? 18. म्हणजे पहिल्या ऑप्शन नुसार त्याची किंमत 18 येईल. आपल्याला किती पाहिजे? 6. ए बी सी यांची तर किंमत येणारच नाही. ठीक आहे. यांची किंमत बघू आपण. 2 गुणिले ए ची किंमत किती आहे? 2 चा वर्ग. बी ची किंमत किती आहे बघा? -3. सी ची किंमत किती आहे? 2 गुणिले -1 छेदामध्ये 2. 2 गुणिले 4 मायनस प्लस मायनस होईल 3 मायनस मायनस प्लस होईल 2 2 कॅन्सल झाला. ठीक आहे. इथं किती येईल? 1. 4 2 8 मायनस 3 अधिक 1 5 अधिक 1 बरोबर किती? 6. म्हणजेच ऑप्शन नंबर सी जो दिसतो ते त्याचं काय आहे? बरोबर उत्तर काढता येतं. ठीक आहे. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता 13 छेदामध्ये किती येतं? 21. हा किती आहे? 9 छेदामध्ये 13. 11 छेदामध्ये 17 आणि 7 छेदामध्ये किती? हा गुणाकार करा काही अडचण नाही. दोघांना सोडून घेऊ. याचा गुणाकार त्याच्या डोक्यावरती लिहून टाका. 13 13 किती? 169 आणि 11 9 म्हणजे किती? 9 1 9 9 2 18. ठीक आहे. आता यांच्या दोघांचा गुणाकार 11 11 121 17 7
7 7 49, 9 हातचाला 1, 4 7 4 11, 119. आता लक्षात घ्या यांच्यात मोठं कोणी? हा मोठा आहे, म्हणजेच 9 छेदामध्ये 13. जोच्या डोक्यावर मोठा नंबर आला तो मोठा म्हणायचा. ठीक आहे, यांच्या डोक्यावर याच्यावर नंबर आला म्हणून हा कसा आहे? मोठा. झालं. 11 9 99, 13 7 91, म्हणजे सगळ्यात मोठ्याच्या डोक्यावर कोणावर आला? याच्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 जो दिसतो तो पर्याय क्रमांक 2 काय आहे? सर्वात मोठा आहे हे आपल्याला त्याच्यावरून सांगता येतं. पुढचा प्रश्न. बघ, आता इथं सांगितले 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 आणि 169. 4 लोखंडी समान सळ्यांना शक्य तितक्या मोठ्यात मोठ्या अशा समान भागात कापायचे. म्हणजे मोठ्यात मोठ्या हा शब्द आला म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? मसावी काढावं लागेल. झालं इथं 78, 104, 117, 169 यांचा मसावी काढून घ्यायचा आधी. मसावीला घातलं 13 13 169, 13 9 117, 13 8 104, 13 6 78. कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील म्हणजे बघा. आता 13चा मोठ्यात मोठा तुकडा असेल, मोठ्यात मोठा 13चा तुकडा. आपल्याला सांगितले एकूण तुकडे. आता एकूण तुकडे म्हणजे किती? हे सगळे खालचे जे आहेत हे काय तुमचे एकूण तुकडे आहेत, लक्षात घ्या. बघा ना, आता 13चे 13ने भाग दिला तर 13 तुकडे होतील, 17ला 13ने भाग दिला तर 9 तुकडे होतील. म्हणजे 6 अधिक 8 अधिक 9 अधिक 13 या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण तुकडे झाले. 8 आणि 6 14, इकडे किती? 22. ठीक आहे, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, म्हणजेच एकूण किती तुकडे होते? 36 तुकडे व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. हाही क्वेश्चन तुम्हाला खूप वेळ आलेला आहे. घातांकावरून हा प्रश्न आहे. घातांकामध्ये आपण सगळे क्वेश्चन तुम्ही घेतलेले आहे किंवा आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. लक्षात घ्या. हा 81 बरोबर काय म्हणतोय तो? 27च्या डोक्यावर x. याचा बेस कॉमन करा दोघांचे. याचा बेस कॉमन केला तर 3/4, याचा केला तर 3च्या डोक्यावर 3 बरोबर x. कारण आपल्याकडे एक नियम आहे, a च्या डोक्यावर m बरोबर a च्या डोक्यावर n, a बरोबर a तर काय असतो? m बरोबर कोण असतो? n. म्हणून म्हणजे इकडे काय राहिलं? 4 बरोबर 3x. तर x बरोबर काय मिळेल तुम्हाला? 4/3. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. एका संख्येचे किती म्हणलेत बघा ते. एका संख्येचे 12.5% हे 800. एक संख्या आहे तिची किती काढायचे तुम्हाला? 12.5% काढायचे. बरोबर किती येतात ते? 800. तर ती संख्या कोणती? म्हणजे x काढायची. ठीक आहे, पॉईंट कॅन्सल केला तर खाली काय करू? एक 0 देऊन टाकू. x बरोबर काय येईल बघा? 800 गुणाकारात 1000 भागाकारामध्ये 125. 25चा भाग गेला तर इथं 5 वेळा जाईल आणि 25चा भाग गेला तर इथं 4 वेळा जाईल. म्हणजेच 800 गुणिले 40 भागाकारामध्ये किती आला? 5. 5 न पुन्हा भाग किती जाईल? 8चा. म्हणजेच 800 गुणिले 8 बरोबर 8 8 64. 0 जशाला तसे. म्हणजेच 6400 हे जे काही दिसतं हे पर्याय उत्तर काय आहे त्यातलं? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. ठीक आहे, जसं सांगितलंय तसं करा फक्त. इथं काही नाही. एका व्यक्तीचा पगार किती बघा? 57,850 आहे. या पगारात 20% वाढ झाली तर नवीन पगार किती? बघा, पगार किती होता? 57,850. त्याच्यात 20% वाढ झाली. ठीक आहे, भागाकारात 100. आणि पगारात किती टक्के वाढ झाली ते काढून घेतलं तरी चालतं. किंवा याला तुम्ही असं जरी लिहिलं, 100 असताना पगार किती झाला तुमचा? 120. आता तिथं सांगितलंय 57,850. त्याचा पगार किती असेल तुमचा? y2. हा जर वरती गेला 120 57 85 0 भागाकारामध्ये किती इथं? 100. 2 0 2 0 काय होईल? कॅन्सल. 12ने सरळ सरळ भाग देऊ. 12 पंचे 60 ला 0, हातचे किती आले? 6. 12 8 96.
आणि 6 किती 12 96, 6 102 हातचे किती आले 7, 12 7 84, 84 आणि 10 किती 94, हातचे किती आले 9, 12 पंचे 60, 9 69, म्हणजेच 69,420 हा जो काही पर्याय दिसतो पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न बघा. एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती? म्हणजेच आपल्याला काय फाइंड करायचं आहे अंतर. अंतराचं सूत्र काय आहे, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. ठीक आहे, असं सूत्र आहे. आपला वेग किती दिलेला आहे बघा इथं 90 किलोमीटर, वेळ किती आहे 10 सेकंद, 5/18, 18चा भाग जाईल 18 पंचे 90. ठीक आहे, 5 गुणिले 10 गुणिले 5 250 मीटर. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले गोल किती तयार करता येईल? आता गोलाचं घनफळ माहिती असलं पाहिजे. गोलाचे घनफळ, आता इथं काय येईल मोठा गोल आणि खाली काय असेल लहान गोलाचे घनफळच असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे सिंपल होतं की घनफळामध्ये असणारे जे काही कॉमन पॅरामीटर्स आहेत जसं की 4/3 पाय आर चा घन आणि खाली पण 4/3 पाय आर चा घन, हे जे काही आहेत हे कॉमन घटक जे काही आहेत लक्षात घ्या, हे कॉमन घटक तुम्हाला तिथून काय करता येईल काढून टाकता येतील. म्हणजेच इथं फक्त राहणार होतं 10 गुणिले 10 गुणिले 10 आणि खाली काय येणार होतं तुमचं 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजेच 5 गुणिले 5 गुणिले 5 125. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय बरोबर. वर्गमुळामध्ये काय सांगितले बघा 2n बरोबर 64. घातांकावरून आलेला हा प्रश्न. घातांक हा अतिशय महत्वाचा चॅप्टर्स आहे लक्षात घ्या. 2च्या घातामध्ये 6 हे टोपी काढायची असेल तर काही 2च्या डोक्यावर n बरोबर 2च्या डोक्यावर 6 त्याच्या डोक्यावर n, 2च्या डोक्यावर n बरोबर 2च्या डोक्यावर किती 12, कारण a च्या डोक्यावर m आणि त्याचा n आला तर काय होतो a च्या डोक्यावर m गुणिले n. घातांकाचा हा पूर्ण व्हिडिओ आहे, पूर्ण भाग आहेत घातांकाचे लक्षात घ्या. व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता हे 2 बरोबर 2 आले. आता एक नियम घेतला होता आपण n बरोबर किती येतो 12. 19चं उत्तर आहे 12. ए आणि बी च्या पगाराचं गुणोत्तर 4:9, खर्चाचं गुणोत्तर 3:2 येतं. प्रत्येकाची बचत किती 800 रुपये, तर एचा पगार किती? आता एचा पगार काढायचा आहे तुम्हाला. हे किती दिलेले 4, हे काय आहे तुमचं पगार. ठीक आहे, बरं त्यातून खर्च, बरं त्यातून आपण 800 जर वजा केले बघा 800 वजा केले तर काय होतं त्यांचं प्रमाण 3:2 होतं असं सांगत आहे. मग आपण असं म्हणू 8x मायनस किती 800 आणि खाली 4x मायनस 800 बरोबर किती होतो पगार त्यांचा 3:2. हा 2 वरती दोघाला गुणाकारात गेला म्हणजेच 10x मायनस किती 1600, हा दोन्हीला गुणाकारात गेला तर 12x मायनस 8 24, 10x 12x फरक घेतला किती 2x, 1600 आणि 2400 फरक घेतला तर 800, तर x बरोबर किती आला 400. आपल्याला त्यांनी सांगितलं a चा पगार किती, a चा पगार किती आहे गुणिले 5, मन a बरोबर किती पगार आहे 2000 तुमचा पगार पाहायला मिळतो. लक्षात घ्या आपण काय केलं फक्त पगारामधून बचत जर काढली तर खाली काय शिल्लक राहतो तुमचा खर्च शिल्लक राहतो. हे एक समीकरण आहे, हे आपण तिथे काय केले फक्त मांडले.
बस, बाकी काही नाही. ए ला एक काम करायला 24 दिवस लागतात. बघा, ए ला किती दिवस लागतात? 24 दिवस. बी ला तेच काम करायचं म्हणलं तर 48 दिवस लागतात आणि सी ला तेच काम करायचं म्हटलं तर 16 दिवस लागतात. ठीक आहे, काहीच नाही. सगळ्यांचा LCM घ्या, लसावी घ्या. 48. ठीक, 48 ला 24 न भाग दिला तर 2, 48 ला 48 न भाग दिला तर 1, 48 ला 16 न भाग दिला तर 3. म्हणजेच 48 भागाकारामध्ये किती? 6. 6 न भाग द्या. टोटल टाइम किती लागणार आहे त्यांना? 8 दिवस. ठीक, या पद्धतीने आपण जाऊ शकतो. बघा, एक टेबल आणि एक खुर्ची यांच्या किमतीचं गुणोत्तर 5 जसं 7 आहे. एका खुर्चीची किंमत 225 आहे, 3 टेबलची किंमत किती? बघा, इथे जातो मी आता. चेअर आणि टेबल 5 जसे किती? 7. एका चेअरची किंमत किती दिलेली बघा? 225. म्हणजेच 5x बरोबर किती? 225. तर x बरोबर किती बघा? 5 चोक 20, 2 5 5 25. 45 आली. आपल्याला सांगितली त्यांनी 3 टेबलची. आता 3 टेबलची काढायची आहे. अगोदर एका टेबलची काढून घेऊ. 7 गुणिले 25, 45. 3 टेबलची काढायचे गुणाकारामध्ये 3. ठीक आहे, 7 5 35 ला 5 हातचे किती आले? 3. 7 चोक 28 आणि 3 किती? 31. गुणाकारामध्ये 3. 945. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. इथं काहीच नाही बघा. 0 पॉईंट किती सांगितलाय? 36. 0.7, 0.8. भागाकारामध्ये 0 पॉईंट किती? 6. 0.42 गुणिले 1.6. पॉईंट नंतर संख्या मोजून घ्या वरती किती आहे तर 1 2 3 4. खाली 1 2 3 4. काहीच नाही, फक्त पॉईंट कॅन्सल करा. 36 7 8. खाली काय आहे बघा? 6 42 गुणिले 16. जे जे कट करता येते ते कट करा. 6 1 6, 6 6 36, sin 7 42, sin 7 42. 42 काय होईल? कट. 8 छेदामध्ये किती आलं? 16. म्हणजेच 1/2. 1/2 म्हणजेच किती? 0.5. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर आहे. 2 च्या डोक्यावर x मायनस 1 अधिक 2 च्या डोक्यावर x प्लस 1 बरोबर किती यायला पाहिजे तुमचं? बरोबर यायला पाहिजे तुम्हाला 320. एक एक किंमत टाकून पहा. आधी 7 आहे तर 7 टाकून पाहू. ठीक आहे, 7 मधून 1 गेला तर किती? 6. 2 च्या डोक्यावर 7 अधिक 1 झाला तर 8. आता 2 चा 6 आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 32. 2 चा 6 किती आहे? 64. आणि 2 चा 8 किती आहे बघा. आता 2 चा 4 जर काढला आपण, इथे जाऊ आपण. 2 चा 6 64 आहे. म्हणजेच इथे किती आहे? 256. करा बेरीज. 256 अधिक 64. 6 4 10 ला 0 हातचा आला 1. 5 आणि 6 11 आणि 12 ला 2 हातचा किती आला? 1. बरोबर. पहिलंच उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. फक्त 7 च्या जागी टाकून द्या. याचं उत्तर केलं तर काय येईल तुमचं? 7 हे बरोबर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या संख्येला 9 ने निश्चेष भाग जाईल? बघ, 9 ची कसोटी घेऊ आधी. 9 ची कसोटी. 9 ची कसोटी काय सांगते? अंकाची बेरीज. अंकाची बेरीज 9 च्या पटीत असावी. 9 च्या पटीत असावी. आता 9 च्या पटीत कोणकोणते आहेत बघा. हे 9 कटला 9 कटला. हे 3 4 7 राहतात. हे 9 च्या पटीत नाही, सोडून द्या. 9 कटला 9 कटला. 3 3 6 आणि 4 10 हे पण नाही, सोडून द्या. 9 कटला 9 कटला. 4 आणि 3 7 7 आणि 2
9 हे 9च्या पाड्यात आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे काय आहे, 9 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे. CX, EV, IR आणि KP म्हणजे CX हे आहे विरुद्ध अक्षरे आहेत. म्हणजेच इथं वरती C आला तर याच्या खाली कोण येणार, X. इथं जर I आला तर त्याच्या खाली काय येणार, R. मग E आला तर त्याच्या खाली काय येणार, V. याचा अर्थ हे एकमेकाच्या कसे आहेत, अपोजिट अक्षर आहेत. मग अपोजिट अक्षर जर असतील तर इथं अपोजिट असणार अक्षर हे आहे का, नाही. EU आहे का, नाही. FU आहे का, नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक बी, G आणि T हे काय आहेत, गुजरात. लक्षात ठेवा, गुजरात. GT म्हणजेच कोण, गुजरात. तर हे कसे आहेत, एकमेकाच्या अपोजिट अक्षर आहेत, हे लक्षात ठेवता येतं. त्यानंतर बघा इथं C, E, H, L आणि क्वेश्चन मार्क. C चा क्रमांक किती आहे, 3. इथं किती आहे, 5. इथं किती आहे, 8. इथं किती आहे, 12. इथं किती, याच्यातला फरक जर केला तर तो 2चा येईल. इथे फरक केला तर 3चा येईल. इथं फरक केला 4चा येईल. इथं कितीचा यायला पाहिजे, 5चा. म्हणजेच 17 नंबरचा. तर 17 नंबरला कोण आहे, Q. त्याचं पर्याय उत्तर किती आहे, Q हे पर्याय उत्तर तुम्हाला काढता येतं. ऑप्शन पर्याय क्रमांक जो C आहे हे त्यातलं पर्याय उत्तर काय करा, बरोबर करा. 26चं C. इथं बघा C ला 6 लिहिलं, E ला 10 लिहिलं, G ला 14 लिहिलं, I ला 18 लिहिलं. म्हणजे आता C 3 नंबरला आहे, त्याला किती लिहिलं, 2 ने गुणलं. ठीक आहे. त्यानंतर E किती नंबरला आहे, 5 ला, त्याला किती गुणलं, 2. म्हणजे C, D घेतला नाही, E, F घेतला नाही, G, H घेतला नाही, I. आता काय घेतील, K. म्हणजेच K 22. म्हणजे K ला किती, 11 गुणिले 2 बरोबर किती, 22. म्हणजेच पर्याय क्रमांक C हा त्याचा पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर काढता येतं. इथे पण बघा B आणि Y अपोजिट आहे, D आणि W अपोजिट आहे, F आणि U पण अपोजिट आहे, H आणि S पण अपोजिट आहे. B, Y लक्षात घ्या, बॉय म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. D, W ड्रॉइंग असं म्हणतो किंवा डाऊन असं म्हणता येईल तुम्हाला. FU फू बाय फू पण आपण म्हणू शकतो त्याला. HS शाईन पण म्हणतो. मग 4, 2चा वर्ग, 4चा वर्ग, 6चा वर्ग, 8चा वर्ग. आता इथं 10चा वर्ग असेल म्हणजे किती, 100. आता इथं 100 नाही सोडून द्या, इथं 100 नाही सोडून द्या. एक तर इथं 100 आहे आणि इथं 100 आहे. पण J आणि R हे अपोजिट नाही. पण कोणते अपोजिट आहे, J आणि Q अपोजिट आहे. म्हणून पर्याय क्रमांक J आणि Q कसे आहेत, अपोजिट आहेत. म्हणून आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर काढता येतं. 67 ला काय लिहिलं त्यांनी, 21. कसं लिहिलं बघा, 6 गुणिले 7 बरोबर 42 आणि त्याचे अर्धे केले तर किती, 21. तसंच 8 गुणिले 9 बरोबर 72, त्याचे अर्धे केले तर किती, 36. पर्याय क्रमांक बी. 12 लिहिलेलं 21, अंकाची अदला बदल, अंकाची अदला बदल. तर 24 ला काय लिहावं लागेल, 42. कॉमन सिंपल क्वेश्चन होता हा. ठीक आहे. अतिशय सोप्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये विचारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत ईस्ट, EAST, ईस्टला काय लिहिलं बघा त्यांनी, GCUV. तर नॉर्थ, NORTH, नॉर्थला काय लिहावं लागेल. आता G किती नंबरला आहे, E 5 ला आहे, G कितला आहे, 7 ला. म्हणजे कितीचा फरक केला इथं, 2चा. E कितला आहे, A कितला आहे, 1 ला, आणि हा कितला आहे, 3 ला. म्हणजे कंटिन्यू 2 पुढे गेलेत. मग N च्या पुढे जा 2. ठीक आहे. O च्या पुढे जा 2, R च्या पुढे जा 2, T च्या पुढे जा 2 आणि H च्या पुढे जा 2. आता H च्या पुढे जर गेलात, 8 नंबरला आहे. 8च्या पुढे गेले तर 10 नंबरचं अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. 10 नंबरला कोण येतं ते लक्षात घ्या. ठीक आहे. आता 10 नंबरला I ते येत नाही, हा 9 नंबरचा आहे. हा पण येत नाही, हा पण 9 नंबरचा आहे.
एल 12 नंबरचा आहे, 10 नंबरला कोण आहे फक्त जे. म्हणून एकाच ऑप्शन वरून तुम्हाला त्याचं उत्तर काढता येत होतं. म्हणजे तो म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर आहे. एकाच अक्षरावरून सांगितले. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? तर त्याचं उत्तर घ्या, मामी. नात्यावर असणारा संबंध स्वतःशी कन्सिडर करा आणि त्याच्यावरून तो प्रश्न सोडवा. 4ला काय दिलं बघा त्यांनी, 65. 4चा काय केला बघा त्यांनी, घन प्लस 1 बरोबर 64 प्लस 1 बरोबर किती, 65. घन प्लस 1 केला इथं. तसंच 5चा घन प्लस 1 125 अधिक 1 बरोबर 126. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बघा, सीता समोरून 5व्या क्रमांकावर आहे आणि गीता पाठीमागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा, इथून कितव्या क्रमांकावर आहे, 5व्या. म्हणजे इकडे किती जण येतं, 4 असं म्हणू आपण, 2 3 4. बरं, त्याच्यानंतर बघा, गीता पाठीमागून 3ऱ्या क्रमांकावर. इथं इथं कोण आहे, गीता. इथं कोण आहे, सीता. ठीक आहे, एस आणि इथं जी. इकडे किती आहेत बघा, 3ऱ्या क्रमांकावर 1 2 3. आता त्यांनी काय सांगितलं तुम्हाला इथं, दरम्यान मनोज, रमेश आणि राम. मनोज, रमेश आणि राम हे असे 3 जण जर असतील तर रांगेत एकूण किती जण आहेत? आता हे 5 एकूण धरलेली, एकूण झालेले 3 अधिक मधले 3. 5 आणि 3 8 अधिक 3 बरोबर किती, 11. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. एका रस्त्याच्या कडेला 20 खांबे, 2 खांबातील अंतर 2 मीटर, तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? 20 मधून 1 मायनस करा, 19 आणि 2 मीटरने गुणा त्याला, 19 गुणिले 38. जेव्हा खांबावरून प्रश्न आलेला असतो अंतरासाठी, त्यावेळेस काय करायचं, नेहमी एकूण खांबामधून 1 मायनस करायचा आणि जेवढ्याचा फरक आहे तेवढ्या फरकाने त्याला काय करायचं, तुम्हाला गुणायचं आहे. ठीक आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. आता तरुण या शब्दाचा अर्थ काय असतो, लहान आहे. अलग लक्षामध्ये, तरुण या शब्दाचा अर्थ लहान आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे, याचा अर्थ सुनीता इथे घेऊ आपण, इथं खूप मोठी काढू सुनीता. ठीक आहे, सुनीता. त्यानंतर राधा, राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. राधा सुनीतापेक्षा कशी आहे, तरुण. म्हणजे सुनीता मोठी आहे आणि राधा कशी आहे, इथं लहान, असा त्याचा अर्थ होतो. तरुण म्हणजे लहान. ठीक आहे. पण सीतापेक्षा मोठी आहे कोण, राधा. कोणापेक्षा मोठी आहे, सीतापेक्षा. इथं काढू आपण सीता. बरं, पुढं सीता गीतापेक्षा मोठी आहे. बरं, इथं घ्या, इथं गीता. इथं घेऊ आपण गीता. सीता गीतापेक्षा मोठी आहे. श्याम सीतापेक्षा मोठा आहे. आता हे जो श्याम आहे तो इथं सीतापेक्षा मोठा काढून घेऊ आपण इतक्यात. ठीक आहे. यांचं आणि राधाचं अजून काही समजलेलं नाही. पण राधापेक्षा तरुण आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो राधापेक्षा लहान आहे. लक्षात घ्या, काय येईल तो, राधापेक्षा लहान. आणि सीतापेक्षा कसा येणार आहे तो, बघ, सीतापेक्षा मोठा पण राधापेक्षा लहान. कोण आहे हा, श्याम. त्यांनी तुम्हाला सांगितलं सर्वात तरुण कोण आहे, तर सर्वात तरुण कोण आहे, लहान कोण आहे, गीता. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय होतं, बरोबर उत्तर होतं. इथं बघा तुम्ही, एल एम के एन जे ओ आय पी. आता इथं काय केलं बघा, एम एन ओ पी क्यू. इथं क्यू असलं पाहिजे शेवटी, तर शेवटी क्यू असणार, हा पर्याय पण नाही, हा पर्याय पण नाही, हा पर्याय पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए जो दिसतो हा त्यातला पर्याय क्रमांक 1 आहे, बरोबर पर्याय आहे. ठीक आहे. 2 नंबरच्या लाईनमध्ये क्यू मिसिंग. एका दोरखंडाचे समान 11 तुकडे करायचे असल्यास त्यासाठी प्रथम दोन्ही टोके जुळून घेतली असता मला हवे तसे 11 तुकडे करण्यासाठी दोरखंड किती ठिकाणी कापवा. हे अशा पद्धतीने दोरखंड तयार करून घ्या. ठीक आहे. 11 तुकडे करायचे, एकदा कापला 2 झाले, 4 झाले, 6 झाले, 8 झाले. ठीक आहे. इथं 10 होतील आणि हा एक 11. म्हणजे किती वेळा कापला आपण, 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा कापावा लागेल. ठीक आहे. नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 होते.
13 वर्षापूर्वी किती होते 21. मग आज किती आहे बघा त्या, आज आहे 21 अधिक 13 बरोबर किती 4 आणि इकडं 3, हा 34. त्यांनी सांगितलं किती वर्षांनी 45 होईल. किती वर्षांनी 45 होईल, वर्ष 45 करायचं आपल्याला, म्हणजे 45 मधून 34 मायनस करू, म्हणजेच किती आलं 11 वर्ष. याचा अर्थ 11 वर्षानंतर तिचं जे काही वय आहे ते वय किती होणार आहे, 45 वर्ष इतकं होणार आहे. एका सांकेतिक भाषेत 3, 4, 1 याला काय म्हणले बघा 6, 8, 2. तर त्यांनी सांगितलं 134 ला काय म्हणावं. आता इथे लक्ष घ्या, 3 ला काय केलं 2 ने गुणलं 6 झाला, 4 ला 2 ने गुणलं 8 झाला, 1 ला 2 ने गुणलं 6 झाला. मग 1 ला 2 ने गुणलं तर किती 2, याला गुणलं तर किती 6, याला गुणलं तर किती 8, म्हणजेच 268. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर उत्तर सांगता येतं. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे. आता लक्षात घ्या 1700 लीप नाही, 1800 लीप नाही, 1600 मात्र काय आहे तुमचं लीप वर्ष आहे, कारण ते 400 ने भाग जाणार आहे. ठीक आहे, भाग जातो, हे भाग जाणारे नाहीत. 400 ने भाग द्या, 4 ने नाही, कारण हे शतकीय वर्ष आहेत. शतकीय वर्ष, आता शतकीय वर्ष असतील तर कितना भाग द्यावा लागतो आपल्याला 400. ए आणि बी यांच्या वयाचं गुणोत्तर 3 जसे 5 आहे, वयातील फरक किती आहे 30 वर्ष, म्हणजेच 3x आणि 5x. याला म्हणायचं ए, याला म्हणायचं बी. यांच्यातला फरक किती आहे 3x मायनस 5x मायनस 3x बरोबर 30. तर 2x बरोबर किती आला 30, तर x बरोबर किती आला 15. x ची किंमत किती आली 15, तर a चं वय किती. आता a चं वय काढायचं आहे, a चं वय काढत असताना किती येतो 3x, म्हणजेच 3 गुणिले 15 बरोबर 45 वर्ष. ऑप्शन पर्याय क्रमांक 1. सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आणि उजवीकडून कितवा आहे 7वा. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा लेफ्ट साइड आणि राईट साइड नंबर्स माहिती असतो तेव्हा दोघांची बेरीज करा, किती 7 अधिक 9 मायनस 1, म्हणजे 16 मायनस 1 बरोबर किती 15. तेव्हा आपल्याला काय मिळतील एकूण विद्यार्थी मिळतील. एकूण विद्यार्थी किती येतील 15, जे आपल्याला तुम्हाला विचारले. ठीक आहे, हे सूत्र आहे त्याचं, दोन्ही बाजूची बेरीज करायची आणि त्यातून काय करायचं एकूण मायनस करायचं, त्याला म्हणतो आपण एकूण मुले. बघा 1500चा शेकडा 60 काढून 1500चा काय करा शेकडा 60 काढायचा आहे आणि येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढायचा आहे. ठीक आहे, तर मूळची संख्या कितीने कमी होईल आधी सॉल्व करून घेऊ. 1 2 2 2 0 0. 15 गुणिले 6 गुणिले 6 भागाकारामध्ये 10. 90 गुणिले 6 भागिले 10. 0 ने 0 कटला बरोबर किती आला 54. मूळची संख्या कितीने कमी होईल. आता मूळची संख्या किती होती 150, किती आली इथं 54, कितीने कमी झाली 96 ने. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे, की पर्याय क्रमांक ए त्याला तुम्हाला घ्यावं लागेल. इथं बघा ए बी सी, ए बी सी, डी घेतला नाही त्यांनी. ठीक आहे, बरं पुढं ई एफ जी, एच घेतला नाही. ठीक आहे, एच आय पण घेतला नाही, 2 घेतले नाही तिथं. ठीक आहे, बघा इथे एच आणि आय घेतलेले नाही. पुढे काय घेतले बघा एच आय घेतले नाही. जे के एल पुन्हा काय घेतलं नाही बघा, एम एन ओ एवढे घेतले नाही. ठीक आहे 3. पुढे काय घेतले बघा पी क्यू आर, सुरुवातीला 1 घेतला नाही, नंतर 2 घेतले नाही, नंतर 3 घेतले नाही. आता काय करावं लागते 4 घेणार आहेत, म्हणजे कोणती बघा आर एस टी यू व्ही. ठीक आहे, आता 4 घेणार नाही, 4 जर घेतले नाही तर काय होईल बघा व्ही.
हे चौघ घेणार नाहीत, खाली काय राहील W, X आणि Y. म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं पर्याय त्याला सांगता येतं. ठीक आहे. तर या पद्धतीनं पोलीस भरतीची जवळपास 2018 या वर्षातील आपण 45 प्रश्न कव्हर केलेले आहेत. विद्यार्थ्यांना सगळे प्रश्न पहावे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आपण मुंबईचा पुढील जो काही पेपर्स आहे, मुंबईचाच आपण जवळपास मुंबईचे सगळे पेपर घेणार आहोत. प्रत्येक जिल्ह्याचे पेपर आपल्याला घ्यायचे आहेत. परंतु आपण मुंबईपासून सुरुवात केलेली आहे. आलं लक्षामध्ये? याच्या आधी आपण 2023 चा टाकला, त्यानंतर 2018 चा. जे काही भरत्या झालेल्या आहेत या सिक्वेन्सनुसार, त्या भरत्यानुसार आपण त्यांचे पेपर काय करत आहोत, टाकून देत आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. बघा, हे आमचा संपर्क क्रमांक आहे. काही विद्यार्थी असतील जालन्यामध्ये, त्या लोकांना आमची बॅच इथे तुम्हाला करता येऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला हा आमचा संपर्क आहे, लक्षात घ्या. याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकतात या 2 क्रमांकावरती. आमची जी काही बॅच आहे ही जालन्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने बॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन जी काही बॅच आहे, ऑनलाईन बॅच ही लवकरच आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती येणार आहोत. ऑनलाईनसाठी आपण जी काही बॅच आहे ही बॅच कमी आणि स्वस्त आणि सर्व घटक म्हणतोय मी. ठीक आहे. सर्व घटकावर आधारित असणारे जे काही प्रश्न आहेत ते पण टाकणार आहेत. याच्या जे काही PDF आहेत ह्या मिळायचे असतील तुम्हाला, तर याच्यावरती आम्हाला काय करा, WhatsAppवरती तुम्ही मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.